नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 26. दक्षाला राज्याभिषेक. शुभ दिवस पाहून नगरातील सर्व लोकांच्या उपस्थित राणीने त्या महान नावाच्या हत्तीच्या सोंडेत एक रत्नमाला दिली आणि म्हणाली, जो कोणी या राज्याच्या गादीवर बसण्यायोग्य असेल त्याच्या गळ्यात ही माळ घाल. अशी तिने हत्तीला प्रार्थना केली. तो हत्ती खूप इकडे तिकडे फिरला. प्रत्येकाला वाटत होते की हत्तीने आपल्या मुलाच्या गळ्यात माळ घालावी म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्येक पुरुषाला वाटत होते की हत्ती आपल्याच गळ्यात माळ घाली, पण हत्तीने ती कोणाच्या गळ्यात माळ घातली नाही. सर्व शहरात हत्ती फिरला, पण त्याने कोणाच्याच गळ्यात माळ घातली नाही. तो नगराच्या बाहेर गेला. लोकही त्याच्या मागे गेले. हत्तीने कोठेही न जाता सरळ नगराबाहेर जेथे गजाननचे मंदिर होते तिथे गेला. दक्ष गजाननची पूजा करत होता. त्याच्या गळ्यात माळ घातली. दक्षाच्या गळ्यात हत्तीने माळ घातली, पण प्रजेला हे मान्य आहे की नाही हे प्राधान्य पडताळून पाहिले. नंतर दक्षाला राजवाड्यात आणून धूमधडगत त्याचा राज्याभिषेक केला. राजा झाल्यावर दक्षाने आपल्या मातेला व मुद्गल ऋषींना वाड्यात बोलवले व त्यांना नमस्कार करून त्यांचा सत्कार केला. मुद्गल ऋषींना गावे व रत्ने दान केली. ब्राह्मणांना दाने देऊन भोजने दिली. काही दिवसांनी ही बातमी दक्षाच्या पित्याला म्हणजे कर्नाटकातील वल्लभराजाला समजल्यावर तो आनंदाने आपल्या मुलाला भेटायला आला. नंतर वीरसेन नावाच्या राजाला स्वप्नात गजाननचा दृष्टांत झाला. स्वप्नात सांगितले की तू तुझी मुलगी दक्षाला दे. त्यावर वीरसेनाने आपली मुलगी दक्षाला दिली. नंतर थोड्या दिवसांनी दक्षाला मुलगा झाला. त्याचे नाव बहुतभानू असे ठेवले. नंतर हलाधरचा पुत्र सुथिल, त्याचा पुत्र पद्माकर आणि पद्माकरचा पुत्र रिपुवर्धनाचा मुलगा चित्रसेन आणि चित्रसेन राजाचा मुलगा भीमराजा तू आहेस. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.